तुमचं माझं नाव हमीद शेख आहे. मी पॅनल क्रमांक 8 मध्ये राहतो. बरं. आणि मला असं सांगायचं आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुत्र्यांचा एवढा वाव चालला आहे का कुत्रे आता असे झालेत का कुत्रे म्हणजे रस्त्यावर चाललेत आणि माणसं घरात बसायला लागलेत. ही वेळ आलेली आहे. तर कुत्र्यांचा जेणेकरून जेवढ्या लवकरात लवकर होईल त्यांचं आपलं काय ते शिबिर असते, त्यांची काय योग्य रीतीने जी पद्धत असते शासनाच्या धोरणानुसार ते आपण करण्यात सक्षम व्हावं. आणि रेबीजचा काय प्रॉब्लेम असतं ते रेबीजमुळे लोक जीव गमावायला लागले तर हे करत होता कामा नये. तर आमची कडकडीची विनंती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे मॅडम महापौर मॅडमला आम्ही एवढंच सांगू इच्छितो का जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही हे मोहीम राबवावं आणि मोहीम राबवून नागरिकांना सोयीसुविधा करून देण्यात येईल, जेणेकरून लहान पोरं आणि बाई माणसं एवढे घाबरलेले आहेत का आता ते शाळेत जाण्यासाठी ते आईबापाचा साथ पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. शाळेत तुमचा मुलगा कुठे जाणारच नाही. तुमचा मुलगा कुठे जात होता आणि काय नेमकं त्यावेळेला झालं? आमच्या मोहल्ल्यातला एक मुलगा शाळा क्रमांक 1 मध्ये जात होता. बारदान गलीमधनं तो आला आणि पायऱ्या चढून शाळेत जाताना त्याला समोरनं ते धावत कुत्रे आले. तिथले काय परिस्थिती आहे, तिथे एक जो झोपडीमध्ये राहणार आहे तो त्याला खाण्यासाठी काहीतरी घालतो, अशी वस्तू घालतो तर तो तिथे नसताना, तो ड्युटीवर असताना ते कुत्रं लहान पोरांचे आणि नागरिकांच्या अंगावर धावतायत. आणि तिथे एक शाळा आहे नगरपालिकेची, शंकरराव झुंजाराव शाळा. असेल म्हणजे लहान पोरांची ही परिस्थिती झाली आहे का ते बोलतात का आम्ही आमचे आई किंवा वडील किंवा मोठे आमच्या घरातले आमच्याबरोबर शाळेत सोडायला आलेत तर आम्ही शाळेत जाऊ, नाही तर अन्यथा आम्ही शाळा सोडू. यासाठी आम्ही आपले लेखी तक्रार दिलेली आहे. तर याच्यात आमचं एवढंच सांगणं आहे का आपले जे प्रभाग 3 मधले जे वॉर्ड ऑफिसर आहेत माननीय थोरात साहेब, त्यांच्याकडे आमची विनंती आहे का त्यांनी या सगळ्या गोष्टीवरती जातीने लक्ष घालून या प्रकरणावरती जेवढं लवकर होईल शक्य तेवढं लवकरात लवकर याचं समाधान नागरिकांना देण्यात यावं. नाहीतर आम्ही पुढच्या पाऊल जो आम्ही उचलणार आहेत त्याच्यात आमचा एवढा खतरनाक आंदोलन राहणार आहे ना. फक्त आम्ही आता उरलेले 11 दिवस म्हणजे आम्ही एकदम म्हणजे गप बसलेलो आहे, कारण काय आमचा एक मोठा सण चालू आहे. ते सण झाला का आम्ही पूर्ण इथे रस्ता जाम करून दाखवू एवढी आमची तयारी आहे पुढचे येणाऱ्या 11 दिवसानंतर.